नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कैरीची आंबट गोड चटणी। उन्हाळा सुरू आहे, कैरीचा सीझन आहे। जेवणाच्या ताटामध्ये जर का अशी आंबट गोड कैरीची चटणी असेल तर मग काय जेवणाची मज्जाच वेगळी। तर चला बघूयात कैरीची आंबट गोड चटणी। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 कैरी घेतली। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही त्या प्रमाणात कैरी घेऊ शकता। तर ही कैरी मी धुवून घेतली आहे। कैरी धुतल्यानंतर ती 15 ते 20 मिनिटं पाण्यात ठेवायची आणि त्यानंतर देठाकडचा जो डिंक असतो तो चोळून काढून घ्यायचा। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय, थोडीशी कोथिंबीर आणि 3 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता कैरीची साल आपण काढून घेऊ। तर कैरीची साल काढताना सुरुवातीला देठाकडचा भाग कापून घ्यायचा आणि त्यानंतर सुरीच्या किंवा तासण्यांच्या सहाय्याने सालं काढून घ्यायची। कैरी जर का अगदीच कोवळी असेल तर साल नाही काढलात तरी देखील काही हरकत नाही। तरी बघा इथे मी कैरीची सगळी साल काढून घेतली। आता साल काढून घेतल्यानंतर या कैरीची आपण फोडी करून घ्यायच्या। तर हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ फोडी करून घेतल्यात मी कैरीच्या। कारण फोडी जर का जाड ठेवल्यात तर त्या वाटताना नीट वाटल्या जात नाहीत, जशाच्या तशा राहतात। त्यामुळे अशा पातळच फोडी करून घेतलेल्या बरं। तर या कापून घेतलेल्या सगळ्याच फोडी काही मी चटणीसाठी वापरणार नाही आहे। यातल्या अर्ध्या किंवा पाव फोडी आपण चटणीसाठी वापरणार, कारण सगळ्या फोडी घातल्या तर चटणी बरीच आंबट होते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कैरी घालू शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला कैरीच्या फोडी घालून घेऊयात। तर मी कापून घेतलेल्या फोडींपैकी पाव फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। त्यानंतर घालूयात मिरचीसुद्धा अशा प्रकारे तुकडे करून घालायची, तोडून घालायची, म्हणजे ती लवकर वाटली जाईल। आता घालूयात लसूणच्या पाकळ्या। तर या लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेऊन घातल्या, म्हणजे त्यासुद्धा अगदी व्यवस्थित वाटल्या जातील, अख्ख्या राहणार नाहीत। आता घालूयात खोबरं। तर इथे मी ओलं खोबरं किसून घेऊन यामध्ये घातलं। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरंसुद्धा यामध्ये पातळ काप करून किंवा किसून घालू शकता, पण या चटणीला ओल्या खोबऱ्यानेच खूप छान अशी चव येते। आता घालूयात कोथिंबीर देठासोबत घेतलात तरी देखील चालेल, खूप छान चव येते। यानंतर घालूयात चवीप्रमाणे मीठ, सोबतच अगदी चिमूटभर साखर घालायची, म्हणजे चटणीला चव छान येते, ती गोड होत नाही। तुम्हाला घालायची नसेल तर ती स्किपसुद्धा करू शकता। तर आता हे सगळं आपण छान असं वाटून घ्यायचं। सुरुवातीला कोरडंच वाटून घ्यायचं, पाणी न घालता चटणी व्यवस्थित अशी वाटली जात नाही, म्हणून वाटण्यापुरतं आपण यामध्ये पाणी घालायचं। यावेळी माझ्याकडे नारळाचं पाणी होतं, त्यामुळे ते मी यामध्ये घातलं। तर इथे आपली आंबट गोड चवीची कैरीची चटणी वाटून तयार झाली। आता या कैरीच्या चटणीला फोडणी द्यायचं म्हटलं तर फोडणी द्यायची खरंच काही गरज नाही, कारण इतकी चविष्ट असते ही, स्वतःचा स्वाद असतो कैरीचा या चटणीला, त्यामुळे वरून काही फोडणी देण्याची गरज नसते। पण तुम्हाला जर द्यायचीच असेल तर तुम्ही देऊ शकता। तर ही अशी आंबट गोड चवीची चटणी जर का उन्हाळ्याच्या या दिवसात ताटामध्ये असेल तर जेवल्यासारखं वाटतं। तरी कैरीची चटणी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल। या पद्धतीची चटणी जर का तुम्ही बनवत नसाल तर नक्की बनवून बघा, खूप छान लागते। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। अजूनपर्यंत पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।